नमस्कार, मी देवनाथ. आपण पाहत आहात शंखनाद आवाज सत्याचा. चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रामध्ये आपण आहोत. आज मी मुकुटबन या गावात आलेलो आहे. सध्या निवडणुकीचे वारे जोरात सुरू आहेत. या भागामध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे नेते मोठ्या प्रमाणात असतात. आपण आमच्यासोबत आत्ता माझ्यासोबत काही मंडळी आहे, त्यांच्याशी चर्चा करू आणि या भागामध्ये कोणाचा प्रचाराचा जोर कसा आहे किंवा विकास कामांबाबत काय यांचं मत आहे हे जाणून घेणार आहोत. काय म्हणता, कसं चाललंय निवडणुकीचं? सध्या ठीक आहे. कोणत्या पक्षाचा माहोल असतो? सध्या तर आता BJPचं सुरू आहे. तुम्हाला काय? आज भाऊ या काळामध्ये मुकुटबनमध्ये जास्तीत जास्त BJP राहते, 2 नंबरमध्ये काँग्रेस राहते, 3 नंबरमध्ये इतरमध्ये राहते सर. अच्छा, हां. काय काय कामे झाली आता? आणि सुधीर भाऊनं कामं नाही केलं सर या पहिल्यांदा वेळेस. आणि याच्या आधी ऐर साहेब होते 10 वर्षे. गावाचा विकास भर होता त्याचा. सुधीर मुनगंटीवारचं तुम्ही नाव ऐकलं आहे? ऐकलं फक्त सर. भक्त बल्लारशा आणि मूलमध्ये त्यांचे कामं चांगले आहे सर. अच्छा, तर समजा ते खासदार झाले या भागाचे, तुम्हाला विकास होते सर, 100% होते मुकुटबनमध्ये. अच्छा, नक्की होईल. नक्की होते सर. केंद्रात BJPच येणार आहे, त्यामुळे आम्हाला सुधीर मुनगंटीवारच हा अपेक्षित आहे सध्या. सुधीर मुनगंटीवार हे पहिल्या वेळेसच आमच्या साईडने उभे आहे आणि केंद्रीय माणूस आहे. आमच्या इथे सगळ्यात जास्त विकसित कामं आमच्या हंसराज अहिरने केलेले आहे. त्यामुळे साहजिकच सुधीर मुनगंटीवार काही ना काही आमच्या भागाकरता सुरू करेल. आम्हाला अपेक्षा कसं आहे, या 4.5 वर्षामध्ये काहीच नाही केलं. आम्हाला एका वर्षामध्ये करून दाखवायची इज्जत ज्यांच्याकडे असेल आम्ही त्यांना वोट देऊ. म्हणजे सुधीर भाऊ मुनगंटीवार आमचा पक्का. सुधीर भाऊ येणे म्हणजे येणेच आहे. आणि ते जर आले तर केंद्रात मिनिस्टर बनल आणि आपला या चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा विकास 100% होईल. हां हां, धन्यवाद. भविष्यात आपण सर्व काही पाहायचं असेल तर आजच्या युगामध्ये जे आपल्याला जे मोदी साहेबांनी देश घडवला आणि जे मोदी साहेबांनी जे कार्य केलं, हे कार्य आत्तापर्यंत कुठल्याही पंतप्रधान या पद्धतीचे आपल्याला लाभले नाही आपल्या देशाला. यामुळे समोर चालूनसुद्धा देशाचं भविष्य घडवायचं असेल तर BJPला वर आणून मोदी साहेबांना पंतप्रधान बनावं. आपण BJPचा प्रतिनिधी म्हणून आपण सुधीरभाऊ मुनगंटीवारला केंद्रामध्ये पाठवावं. मुनगंटीवार सरांनी शक्यतो कास्तकाराकडं आणि परत जे गोरगरीब आहे जनतेकडं त्यांनी लक्ष केंद्रित करावं आणि योग्य असं त्यांचं कारकिर्दी आम्ही ऐकलं आहे. त्याच्यामुळं आमच्यासाठी ते खूप चांगलं आहे आणि BJP हे पक्ष आम्हाला खूप महत्त्वाचं वाटते. नाव प्रवीण भास्कर गुडेकर आहे. आपल्याला सर आहे ना कौल म्हणजे कसा, इकडं जे निवडणुकानं जे प्रतिनिधी म्हणजे येणारा प्रतिनिधी कसा असायला पाहिजे जेणेकरून ह्या इकडल्या लोकसंख्येचा आणि याचा विभागाचा विकास करणारा असावा. आणि त्यानं जनतेसाठी कमीत कमी 1 ते 2 महिन्यातून एक तर राऊंड इकडं द्यायला पाहिजे. जनतेचं काय आहे, कसा माहोल आहे आणि येणाऱ्या या सगळं. आता आपण सुधीरभाऊ मुनगंटीवारसाठी आपण सगळेजण म्हणजे आत्ताची आशा ठेवणं तर सुधीरभाऊ मुनगंटीवार या. कारण याच्या पहिलं जे आलं होतं आणि याच्या म्हणजे आता जे होते प्रतिनिधी त्यांच्याकडून जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास काही आपल्याला भेटला नाही. म्हणजे ह्या जनतेला जो विकास पाहिजे होता तो भेटला नाही. याच्यामुळे आपल्याला काय आहे, आता येणारा प्रतिनिधी आपल्याला आला सुधीरभाऊ मुनगंटीवार आले तर आपल्याला पुढचा विकास व्हावा आणि जनतेपासून सगळं म्हणजे राशन पाण्याचंच नाही, हे 2 किलो तांदळाचंच नाही, तर जनतेला जे आर्थिक गरज आहे आणि त्यांच्या जे केंद्रामध्ये जे सरकार बसेल त्यांच्यापर्यंत या पूर्ण समस्या त्यांच्याबरोबर पोचावं. आणि लोकांना जे घरकुलापासून जे कोण बेरोजगार आहे त्यांना रोजगारापासून, आता जसं इथं आज प्लॅन्ट आहे, आता पुन्हा पर्सून माईन चालू झाली आहे. याच्यामधील जे बेरोजगार लोक आहे, ITवाले विद्यार्थी आहे, ह्या लोकांना सुद्धा रोजगार भेटावा. जे बेरोजगार आहे त्यांना रोजगार मिळावा. आणि याच्यामध्ये प्लॅन्टमध्ये सुद्धा बऱ्याचशा वॅकन्सी बाकी आहे, त्या लोकांना सगळं कामाची व्यवस्था भाऊसाहेबांना करा एवढी आपली अपेक्षा आहे. कोण आहे उमेदवार BJPचा? आता वणी विधानसभेचं कोण आपलं चंद्रपूर विधानसभेचं मुनगंटीवार आहे. अच्छा, सुधीर मुनगंटीवार. हां, त्यांचं नाव कधी ऐकलं होतं का आधी? इकडं ऐकलेलं आहे. अच्छा, हां. काय म्हणून? माणूस चांगला आहे, कार्यकर्ता. चांगला आहे. तर समजा ते निवडून आले तर तुम्हाला वाटते का विकास करतील? आता काय जनतेवर आहे ना सगळं. नाही, तुमचं मत आहे. ते समजा निवडून आले तर ते विकास करतील असं तुम्हाला वाटते का?
आता विकास कोणताही आमदार आला तरी विकास करते नाही करते त्याचा आहे प्रश्न, पण विकास करण्यालायक माणूस आहे. आणि कारण आता आमच्या इथं आमचे जे मेंबर लोक होते काँग्रेसचे, BJP मिळलं तर आमचा एक रोड झाला. आज 40 वर्षापासून आम्हाला पैदल जाता येत नव्हतं. आज तो झरते जामनी रोड झाला, सिमेंट रोड. कोणामुळे झालं? हां, BJPमुळे झाला. त्सुनामी माहोलच्या मुद्द्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे तो शेतकऱ्यांच्या मालाचा भाव. MSPवर काही लोकांचा विषय राहणार आहे, कारण शेतीमालाला पाहिजे तसा भाव भेटत नाही आहे. परंतु राष्ट्रीय धोरणाच्या हिशोबानं या मोदी सरकारच्या कामाच्या हिशोबानं BJPकडे लोकांचा कौल जास्त आहे. येणाऱ्या काळात सुधीर भाऊ मुनगंटीवार येणार आहे 100%. BJP हो नरेंद्र मोदीवर विश्वास करणार आहे लोक. येणाऱ्या काळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे या सर्व लोकांची अपेक्षा आहे. पुन्हा आपल्याकडे आता सध्या मुनगंटीवारच आहे काम करण्याला. काम करण्याला अशा काय मुद्दे आहे काय त्यांच्यासाठी काम ते करणे? पहिलेपासून काम करत आणि या एरियात म्हणून. अच्छा, आता आपल्या एरियातून ते मुनगंटीवार आहे, त्याचे चान्सेस दिसू राहिले. कामं बरे आहे म्हणते त्याचे, चांगला माणूस आहे. सुधीर भाऊ मुनगंटीवार येणार. येणार हो 101%. काय म्हणतो? 101% येणार सुधीर. 100% वर हो सुधीर मुनगंटीवार येणार. सुधीर भाऊ मुनगंटीवार येणार.